त्या सगळ्या गोष्टी पगारची मागणी होती। जे मुलं काम करतात त्यांचा हजेरी जी बुक आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने जे जॉइनिंग केलेलं आहे त्यांना म्हणजे 5 महिन्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी वाढला होता। त्यांना फक्त 2.5 महिने 3 महिन्यामध्ये त्यांना घरचा आहे रस्ता दाखवलेला आहे। तेवढ्यावरतीच न थांबता त्या मुलांचा अजून देखील पगार झालेला नाही आहे आणि ह्या मुलांनी 11 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आम्ही तर आता अजून 1.5 महिने अजून पोरांचे शिल्लक आहेत, तर 1.5 महिन्याच्या अगोदर 2.5 महिन्यामध्ये घरचा रस्ता यांना दाखवलेला आहे सध्याच्या घडला। म्हणजे पुढचं आंदोलन करायच्या अगोदर पोराचं नेस करून टाकले सरकारने। म्हणजे हे तर पहिली गोष्ट सरकारचीच आहे। नेमकं काय केले आता मुलांना सगळं म्हणजे तुमचं काम तुम्ही जेव्हापासून कामाला लागले तेव्हापासून घरात धरलं सरकारने। म्हणजे मध्ये जो गॅप दिला होता तुम्ही थांबा म्हणून सांगितलं तुम्हाला जॉइनिंग जे दिले जॉइनिंग लेटर जे दिले ते जॉइनिंग लेटर दिले ते 16/7/2025 ला दिले। मग 16/6/25 ला जर जॉइनिंग लेटर देत असतील तर 16/6/25 पासून 5 महिने धरा। 16/6/25 म्हणजे 6 7 8 9 10 11 16/11/2025 ला संपतो हो। ते ह्या महिन्यातच गोलावचं फुल दिलं सरकारने। म्हणजे एवढं मोठं काम आहे त्यांचं, एवढी मोठी प्रगती आमची। म्हणजे एकंदरीत मुलांच्यासाठी अमर उपोषण आम्ही केलं। माननीय श्री उदय सामंत साहेब त्या ठिकाणी आले। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे सकारात्मक चर्चा होईल, त्यांची भेट झाली आमची। पण एकनाथ शिंदे साहेबांची वैयक्तिक ऑफिशियल जी भेट आहे 36 जिल्ह्यातली युवा प्रशिक्षण घेऊन ती अजून भेट आमची झालेली नाही। 1 महिना झाला, 15 दिवस तरी मुदत मागितली होती। पण ठीक आहे, पाऊस चालू होता, माननीय श्री जरांगे पाटलांचं उपोषण चालू होतं, आम्ही समजून घेतो। पण आता जरी आम्हाला विनंती आहे की आता तरी आमची भेट घालून द्या। माननीय जंडाळे साहेब जे जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे त्यांना विनंती आहे माझी की आपल्या माध्यमातून ही सगळ्या गोष्टी होत आहेत। आपल्याला विनंती आहे की आपण ह्या 10 तारखेची आता आम्हाला भेट घालून द्या, गणपती संपल्यानंतर आम्हाला भेट घालून द्या। हे मुलं अजून वाट बघायला तयार आहेत। पण जर समजा आमच्या मागण्या येणाऱ्या 10 तारखेपर्यंत पूर्ण नाही झाल्या तर आम्ही सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिस पुढे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायचा इशारा आम्ही देखील या ठिकाणी देतो। नाही तर ह्या मुलांना जे वाऱ्यावर सोडणार त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घ्या किंवा त्यांना कंत्राटी पद्धतीने घ्या, मानधनवरती घ्या, हे कुठल्याही पद्धतीने घ्यायला तयार आहेत। सरकार तुम्ही एकीकडे 30,000 रुपये पेन्शन पगार देणार आहे, पेन्शन 60,000 रुपये 40,000 पेन्शन देणार आहे आणि रिटायर झालेल्या माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घेणार आहे। हे कितपत योग्य आहे? आणि हे मुलं फक्त महाराष्ट्रामध्ये जे आस्थापना आहे किंवा जे मुख्यमंत्री युवा कार्यपोषण योजना आहे सरकारी योजनेमधले जे मुलं आहेत ते 30,000च्या आसपास आहेत। सरकारला 330 कोटी एवढी तरतूद करायला लागणार आहे फक्त 11 महिन्यासाठी। प्रत्येक 11 महिन्याचं तुम्ही कार्यकाळ वाढवून द्या, त्यांना आहे ते मानधन द्या, मानधन पण वाढवून जास्त देऊ नका। आहे त्या पद्धतीवरती हे मुलं काम करू शकतात। सरकारचा फायदा किती होणार आहे की ज्या ठिकाणी मास्टर डिपार्टमेंट आहे किंवा इतर जे डिपार्टमेंट लागणारे आहेत हे मुलं लागणारच आहेत तिथं। तुम्ही त्या डिपार्टमेंटला चौकशी करा। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगतो की ज्या डिपार्टमेंटमध्ये जे लागतील तिथं जर मागणी आली तर त्या ठिकाणी आम्ही ती मुलं कायमची घेऊ, कायमची करू। तुम्ही 2 शब्द दिलाय तो शब्द पाळावं, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही मागणी नाही। कुठल्या माणसाला फसवावं लागले? जे सुशिक्षित जे हुशार आहेत ग्रामीण भागामध्ये जे शाळा शिकले त्याला फसवलं जातं, पण शहरामध्ये सरकार फसवतं हे डोळ्याने ह्या डोळ्या बघतोय। म्हणजे एकीकडे शाळा शिकले नाही त्याला न अंगठा करता अंगठ्यावर पोचतात, हे शाळा शिकलेत तुम्हाला देतो म्हणून पोचतात। हेही उदाहरण ह्या ठिकाणी कुठे कमी दिसत नाही। माझी सरकारला विनंती आहे जर 10 तारखेपासून नाही झालं तर 36 जिल्ह्यातली मुलं घेऊन एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन 10 तारखेला आम्ही दिशा ठरवून ह्याच कलेक्टर ऑफिसपासून सुरुवात करणार आहे।